निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्षनाथ, जालिंदरनाथ फार मोठे अघटित घडले आहे। माझ्या हातून महापातक घडले आहे। मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांना ओळखले नाही, त्यांचा अवमान केला, त्यांच्याशी रवी केली। गुरुदेवांनी सद्गुरु श्री दत्तप्रभूंचे नाव घेतले म्हणून मी त्यांना ओळखले, नाहीतर फार मोठा अनर्थ घडला असता। ह्या सगळ्यासाठी मला प्रायश्चित्त भोगायचे आहे। आपण सांगा ते काय असावे? नागनाथ, जे काही घडून गेलं आहे त्याचा आता तू विचार करू नकोस। गुरु श्री मच्छिंद्रनाथांनी तुझी परीक्षा घेतली, ही सगळी त्यांचीच लीला होती। आणि त्या परीक्षेस तू पात्र ठरलास याबद्दल त्यांना आनंदच झाला असेल। त्यांच्या शिकवणीचे मला विस्मरण झाले आहे। आपल्या गुरुस्थानी असलेल्या गुरुबंधूंशी रवी करणे हे महापापच आहे। नागनाथ, काही गोष्टी अनावधानाने आपल्या हातून घडून जातात। तू बालपणी त्यांना भेटला होतास, इतक्या काळानंतर भेट झाल्याने तू त्यांना ओळखू शकला नाहीस हे आम्ही समजू शकतो। आता सगळं विसरून जा आणि गुरु श्री मच्छिंद्रनाथांची सेवा कर। त्यांनी तुला क्षमा केलीच असणार, परंतु या पातकातून मुक्त होण्यासाठी तुला त्यांची सेवा ही करावीच लागणार। नागनाथ, मी श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे। जालिंदरनाथ हे श्री दत्तप्रभूंचे शिष्य आहे आणि कानिफनाथ हे जालिंदरनाथांचे शिष्य आहेत। सगळेच नाथ आपापल्या परीने नाथपंथाचं कार्य पुढे घेऊन जात आहेत। तू देखील तेच करतो आहेस आणि त्याबद्दल गुरुदेवांना निश्चित अभिमान असणार। परंतु गुरुदेव श्री मच्छिंद्रनाथ इथे न येता वनातच बसले आहेत। मला वाटतं अद्यापही त्यांनी मला क्षमा केली नसावी। असं काही नाहीये नागनाथ। एखादी मोठी घटना घडल्यानंतर गुरुदेव त्यावर चिंतन करतात, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे। याचमुळे ते आता ध्यान करत आहेत। नागनाथ, तू काळजी करू नकोस। गुरुदेवांनी तुला निश्चितच क्षमा केली असणार आहे। माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे। खूप काळानंतर आपली भेट झाली आहे। आपण आता माझ्या आश्रमात काही काळ इथेच राहा। मला आपल्याशी बोलायचं आहे, आपली सेवा करायची आहे। निश्चित नागनाथ, गुरुदेव जशी आज्ञा करतील त्याप्रमाणेच आपण करूया। आता 9वे नाथ देखील पृथ्वीवर अवतरले आहेत। पिप्पलायन नारायण यांनी चरपटीनाथ म्हणून पृथ्वीवर अवतार घेतला आहे।
काय सांगताय गहिनीनाथ? ही तर नाथपंथासाठी आनंदाची वार्ता आहे. होय नागनाथ, चरपटीनाथांच्या जडणघडणीमध्ये आपण साह्यभूत होण्याची आज्ञा आम्हाला श्री महादेवांनी दिली आहे. खरंच आपण ही आनंदाची वार्ता घेऊन आला आहात. मला आत्तापासूनच चरपटीनाथांना भेटण्याची उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे नागनाथ, कारण आता नवनाथ पूर्ण झाले आहेत आणि आता लवकरच आपण चरपटीनाथांना भेटणार आहोत. हे प्रभू, माझे सौभाग्यच आहे की मी या घरात आले आहे. माझे पती भगवान श्री विष्णूचे निस्सीम भक्त आहेत. अतिशय सच्शील सोज्वळ आहेत. या घरात मला कशाचीही उणीव नाही. मी या घरात आले हे मी माझं सौभाग्यच समजते. परमेश्वरा, आतापर्यंत तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेस. आता फक्त एकच इच्छा आहे, माझ्या संसारात आम्हाला असे एक अपत्य दे जेणेकरून माझं आयुष्य अगदी सुखाचं होऊन जाईल. आणि ते अपत्य अगदी आमच्यासारखंच सद्गुणी, विनम्र, परमेश्वराची भक्ती करणारं प्रेमळ स्वभावाचं असलं पाहिजे. भगवंता, माझी इच्छा लवकरच पूर्ण कर. माझी प्रार्थना फळाला येऊ दे. हा कसला सुगंध आहे? हा चंदनाचा सुगंध आहे. देवा, हा कसला संकेत आहे? शुभ संकेत आहे हा. नेमकं काय घडणार आहे देवा? गिरनारवर असण्याचा एक वेगळाच आनंद आणि एक वेगळीच ऊर्जा असते. इथे दत्तप्रभूंच्या सानिध्यात राहता येतं. नागनाथ, तुला हे भाग्य मिळालं ही फार मोठी गोष्ट आहे. गुरुदेवांसोबत जेव्हा मी इथे राहत होतो तेव्हाचा गिरनार आणि आत्ताचा गिरनार यात बराच बदल घडला आहे. परंतु हा बदल निश्चित चांगला आहे. दत्तगुरूंनी मला येथे स्थान दिले हे खरंच माझं सौभाग्य आहे. खूप अवधी लोटला श्री दत्तप्रभूंची भेट झाली नाही. आता आपण गिरनारवर आलो आहोत तर श्री दत्तप्रभूंना भेटून घेऊया. होय गुरुदेव, मी देखील तुम्हाला हेच बोलणार होतो. दत्तप्रभूंच्या दर्शनाची ओढ लागली आहे. श्री दत्तप्रभू हे साऱ्या विश्वाचे सद्गुरू आहेत. त्यांच्या केवळ दर्शनाने आपल्याला अनंत ज्ञान प्राप्त होते. आणि त्याचमुळे दत्तगुरूंचे पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते.
चला आपण सगळे श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी जाऊया. तोपर्यंत मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. शिवराम, नाथपंथातील सगळे नाथ, माझे गुरुबंधू आपल्या आश्रमात आले आहेत. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा. तसेच त्यांची विश्रांती आणि ध्यानधारणेसाठीचीही व्यवस्था करा. जशी आज्ञा गुरुवर्य. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. हे श्री दत्तप्रभू, गिरनार पर्वतावर आपलं जे शक्तिपीठ आहे तिथे आम्ही आलो आहोत. इथे सुरुवातीला श्री मच्छिंद्रनाथांसोबत नागनाथचा संघर्ष झाला, जो अकल्पनीय होता. परंतु आपल्या अनंत लीलांपैकी ही एक लीलाच असावी, आपलं दर्शन व्हावं ही इच्छा आहे. आम्ही गिरनार पर्वतावर आलो आणि आपलं दर्शन झालं नाही असं याआधी कधी झालं नाही. हे त्रिगुणात्मका, आपल्या मुखातून या सृष्टीचे आम्ही तत्व ऐकले, ते समजून घेतले. आपल्या वाणीतून ते ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणीच आहे. ते सृष्टी तत्व आपल्याकडून पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. हे भवसागर तारका, आता आपल्या प्रत्यक्ष दर्शनाची आतुरता लागली आहे. ह्या आधी गिरनारला आलो आहोत आम्ही, परंतु आज सगळेच नाथ सोबत असल्याने हा एक वेगळाच अनुभव आहे. हे अवधूता, दर्शन द्या. हे दिगंबरा, 9वे नाथ देखील पृथ्वीवर अवतरले आहेत. आपल्या आशीर्वादानेच नाथपंथ सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करतो आहे. एक विशाल संप्रदाय अवतरला आहे आणि सृष्टीच्या कार्याचं सूत्र हाती घेऊन पुढे जातो आहे. अर्थातच त्याच्या केंद्रस्थानी आपणच आहात. आपणच नाथपंथाचे आधार आहात. श्री दत्त प्रभूंनी आपल्याला दर्शन द्यावे म्हणून आपण त्यांना आवाहन करूया. हे गोरक्षनाथ, आपण सगळे गिरनारला येणार आहात असा संकेत मला दत्तप्रभूंनी दिला नाही.
माझे कुठे चुकते आहे का? माझी साधना कुठे कमी पडते आहे का? नागनाथ, श्री दत्त प्रभू आपल्याला दर्शन देतील. तू असा कुठलाच विचार तुझ्या मनामध्ये आणू नकोस. भोजनाची व्यवस्था झाली असेल. आपण सगळ्यांनी एकत्रित भोजन करूया. परंतु त्याआधी आपण श्री दत्त प्रभूंना आवाहन करूया. यज्ञ कुंडात आहुती देऊन आपण त्यांना प्रार्थना करूया. आदेश अलख निरंजन. चंद्रा, ए चंद्रा, काय हो? काय झालं? कशात? अहो हे काय? अगं बाळ नदीकाठी एकटंच होतं म्हणून घेऊन आलो. किती गोड आहे हो. हा, कोण याला असं एकटं सोडून गेला असेल? यांनी काय खाल्लं नसेल ना? भूक लागली असेल ना याला? हा, अगं म्हणून तर घेऊन आलोय. बरं केलंच. बरं ऐका ना, तुम्ही याला घेता का? हा, मी ओवाळते हा याला. सावकाश. तुमची प्रार्थना पोहोचली. तुम्ही सगळे एकत्र आला आहात. तुमच्याकडून सगळ्यांच्या कल्याणाचे कार्य उत्तम घडो. शुभम भवतु.